नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नाशिकच्या चांदोड तालुक्यातील दूधखेड नवापूर येथे वन हक्क क्षेत्राच्या अधिकारावरून वाद निर्माण झाला असून एका शेतकऱ्याने आपल्या मंजूर वन हक्क जमिनीवर बेकायदेशीरपणे तणनाशक मारून उपजीविकेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित व्यक्तीकडून सातत्याने मानसिक त्रास, दबाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असून यामुळे जीवितास धोका निर्माण झाल्याचे माध्यमांशी बोलताना तक्रारदार यांनी सांगितले आहे. या प्रकरणी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियमानुसार तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सततच्या दबावामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली असून भविष्यात अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी यांची राहील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संबंधित अधिकारी यांना दिले असून तातडीने कायदेशीर कारवाई करावी असे शेतकरी दीपक मोरे यांनी बोलताना सांगितले आहे. अर्जदारास मान्यताप्राप्त वन हक्क प्राप्त असून तक्रारीनुसार दशरथ पोपट चौरे यांनी त्यांच्या मंजूर 0.45 हेक्टर आहार क्षेत्राच्या पलीकडे कथित हस्तक्षेप करून अर्जदाराच्या मान्यताप्राप्त वन हक्कांमध्ये अडथळा निर्माण केला जात असून धमकी, दडपशाहीचा बळाचा वापर व हुकुमशाहीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आवाज न्यूज मराठी, चांदवड, नाशिक. माझं नाव दीपक छबिलदास मुगे, गाणं दूधखेड नवापूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझं जे गट नंबर 51 आहे त्याच्यामध्ये शेजारचा गट नंबर 52 आहे. तर त्याने माझ्या पण याच्यामध्ये तणनाशक फवारणी केली आणि तिकडं बाजूला पश्चिम दिशेकडं माझा भुईमुग आहे आणि बाकीचा उडीद आहे. तर त्याच्या माझं हेच म्हणणं आहे का त्यांनी त्याच्या गट नंबर 52मध्येच राऊंड अप फवारणी केल्या पाहिजे होती. तर त्यांनी माझ्या पण गट नंबर 51मध्ये फवारणी केली. 51मध्ये कब्जा वहिवाटीमध्ये येतो आणि तणनाशकचे काही गोष्टी फवारण्या करतो इकडं नसताना. आणि मी जर एकटा असा दिसलो तो दमदाट्या करतो आणि तुला मारून टाकील येते. माझ्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे आणि त्याचे जे इतर नातेवाईक जे आहे त्यांच्यापासून पण माझ्या जीवाला धोका आहे. इकडं मी फक्त शेतीसाठी इकडे एकटाच येत जाता असतो. कधी कधी माझं कुटुंब येतं आणि त्याचं नाव जे आहे ते दशरथ पोपट चौरे आणि त्याची इतर जे नातेवाईक आहे ते यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. ते राहणार नवापूर, दूधखेड, तालुका चांदवड येथील आहे. माझी मागणी एवढीच आहे का त्यांनी त्याचा गट नंबर जो 51 आहे त्यांनी फक्त तेवढा सांभाळा आणि जो माझा गट नंबर 51 आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी हस्तक्षेप करू नये एवढीच माझी म्हणणे आहे आणि मागणी आहे बस.